राष्ट्रीय गीत वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मरणोत्सवाचं उद्घाटन. आजपासून पुढल्या वर्षी 7 नोव्हेंबरपर्यंत 4 टप्प्यात होणार कार्यक्रम. भारत मातेची साधना असलेलं वंदे मातरम हे गीत प्रत्येक कालखंडात प्रासंगिक आणि अजरामर असून निरंतर प्रेरणादायी. पंतप्रधान. 1937 मध्ये वंदे मातरममधून महत्त्वाची पदं वगळून विभाजनाची बीजं पेरली गेली असं सांगत अशी विभाजनकारी मानसिकता आजही देशापुढचं आव्हान. पंतप्रधान. राज्यातही विविध ठिकाणी आज वंदे मातरमचं सामूहिक गायन. केंद्रीय मंत्री सहभागी. मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात सामूहिक गायन. वंदे मातरमच्या 150 वर्षांचं औचित्य साधत विश्वाला मार्गदर्शन करणारा भारत अशी ओळख आपल्याला पुन्हा घडवायची आहे. मुख्यमंत्र्यांचं मुंबईमधल्या कार्यक्रमात प्रतिपादन. नकली खत बनवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार. शेतकऱ्यांच्या हिताशी कुठलीही तडजोड मान्य नाही. बीड जिल्ह्यामधल्या शेतकरी मेळाव्यात शिवराजसिंह चौहान यांनी दिला इशारा. पुण्यातल्या कथित जमीन खरेदीचा व्यवहार रद्द झाला असून या व्यवहारात पैशांची कुठलीही देवघेव झालेली नाही. चौकशी समितीतून वस्तुस्थिती समोर येईल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान गोव्यात होणार साजरा. यंदा स्त्री शक्तीला आणि एआयच्या वापराला दिलं जाणार महत्त्व. आणि विश्वचषक विजेत्या क्रिकेट संघामधल्या महाराष्ट्रातल्या महिला खेळाडू आणि प्रशिक्षकांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला सत्कार. रोख पारितोषिकही प्रदान.